नमस्कार. स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नांदेड इथे अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदासाठी भरती निघालेली आहे. 2025 साठी पद भरती करून घेतली जात आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 30-35 जागा नांदेडमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरून घेतल्या जाणार आहेत. तर अत्यंत ही महत्त्वाची ॲड तुमच्यासाठी नोटिफिकेशन किंवा जाहिरात होणार आहे. तर सर्व उमेदवारांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जराही स्किप न करता पाहायचा आहे. तर याबाबतचा हा व्हिडिओ होणार आहे. जाहिरात कशा प्रकारे आहे, पदभरतीचा तपशील, किती पदे भरली जाणार आहे, अर्ज शुल्क काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, पात्रता कोणती लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, सर्व गोष्टी आज व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे आपण पाहून घेणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचा नमुना अशा प्रकारे प्रसिद्ध झालेला आहे. नोटिफिकेशन PDF तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करून घेऊ शकता. तिथे सर्व लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहे. तर चला पाहून घेऊ आता सर्वात आधी किती पदे आणि कुठे भरून घेतल्या जाणार आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित मध्ये पाहून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, देगलूर नाका हे विभागाचं नाव आहे नांदेडमधील आणि तिथे तुम्हाला इथे पाहून घ्या. ब्रह्मपुरी 4 अंगणवाडी केंद्राचे नाव आहे. ब्रह्मपुरी 6 ही बिया कॉलनी 1, उमर कॉलनी 1, खुरसोनगर 1 अशा ठिकाणी प्रत्येकी एक जागा विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतली जात आहे. त्यानंतर आहे फुलेनगर इथे लेबर कॉलनी 2, समतानगर 1, तेहरानगर 2, जबीमनगर 3, श्रावस्ती नगर 2 हे अंगणवाडी केंद्राची नाव आहेत. इथे पण प्रत्येकी एक जागा विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहे. तरोडा बुद्रुक बाजीराव नगर इथे परत एक जागा आहे. पांडुरंग नगर त्याच्यामध्ये गोविंद नगर 2, पांडुरंग नगर 2, विनायक नगर, दत्तनगर 2, व्यंकटेश नगर आणि महबूब नगर या पण ठिकाणी प्रत्येकी एक जागा विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहे. त्यानंतर आहे शोभानगरमध्ये शोभानगर 1 अंगणवाडी केंद्र, शोभानगर 2, नाईक नगर, शाहूनगर 2 अंगणवाडी केंद्र, श्यामनगर अशा ठिकाणी प्रत्येकी एक जागा इथे पण भरून घेतली जात आहे. आंबेडकर नगरमध्ये नई आबादी 4, खडकपुरा 2, बरकतपुरा अशा पण ठिकाणी प्रत्येकी एक जागा इथे भरून घेतली जात आहे. त्यानंतर आहे सिडको हाडकोमध्ये असर्जन 1, हाडको 1 अशा ठिकाणी प्रत्येकी एक जागा इथे पाहायला भेटणार आहे. देगाव चाळमध्ये 3, बाडी दर्गा 1 अशा ठिकाणी प्रत्येकी एक जागा पाहायला भेटेल. आणि शेवटी आहे इतवारामध्ये साईनगर इथे एक जागा इथे भरून घेतली जात आहे. तर अशा प्रकारे इथे विद्यार्थी मित्रांनो एकूण 30 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत. तर ही खूप मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. नांदेड जिल्ह्याअंतर्गत ही पदभरती करून घेतली जात आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा इथे फायदा होणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची फॉर्म प्राप्त करा किंवा डाउनलोड करा. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथूनच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. दुसरा कुठलाही फॉर्म डाउनलोड करून भरायचा नाही, तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट केला जाऊ शकतो. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायची आहे. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही फॉर्म कसा भरायचा त्याबाबत तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे. जास्तीत जास्त कॉमेंट येतील तर आपण त्यावरही व्हिडिओ नक्कीच बनवू. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत जोडून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाच्या तारखा तुम्हाला कशा प्रकारे आहे. भरतीचा विभाग असणार आहे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र असणार आहे. पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस हे पदाचं नाव असणार आहे. एकूण जागा 30 पदे इथे भरून घेतली जात आहेत. ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड सिटीमध्येच तुम्हाला काम करण्याची संधी इथे मिळत आहे. अर्ज 8 एप्रिल पासून तुम्हाला भरायचे आहेत, म्हणजेच आजच्या तारखेपासून. अर्जाची तारीख आहे शेवटची 24 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही शेवटपर्यंत अर्ज भरू शकता. शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पासवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आणि 40 वर्षापर्यंत राखीव प्रवर्गातील उमेदवार इथे फॉर्म भरणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अंगणवाडी मदतनीस या पदासाठी नांदेड जिल्ह्यात जाहिरात निघालेली आहे. तर खूपच महत्त्वाची जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची पी-डी-एफ म्हणजे जाहिरातीची पी-डी-एफ तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन कोणत्या वेबसाईटवर आलेली आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात आधी पाहायला भेटणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी ॲक्सेस करू शकता किंवा पाहू शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. शेवटी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात जिल्हा कमेंट करायला विसरू नका. जर तुमच्या कुठल्या अडचणी असतील त्या पण तुम्ही कमेंट करायला विसरायच्या नाही. त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.